श्रीराम समर्थ श्रीराम. दासबोध पारायण दशक 10वा जगज्योती समास 6वा भ्रमनिरूपण. श्रीराम उत्पत्ती स्थिती संहार याचा निरोपिला व्यवहार. परमात्मा निर्गुण निराकार जैसा तैसा श्रीराम. पूर्वी विश्वाची उत्पत्ती स्थिती व संहार यांच्या संबंधी निरूपण केले होते. त्या सर्व घटना घडत असता निर्गुण निराकार परमात्मा जसाच्या तसाच असतो. होते वर्तते आणि जाते याचा संबंध नाही तेथे. आद्य मध्य अवसाने ते संचलेच आहे श्रीराम. विश्व उत्पन्न होते ते दीर्घकाळ असते व कल्पांती प्रलय झाल्यावर नाहीसे होते. पण निर्गुण निराकार परमात्म्याशी त्याचा काहीही संबंध नसतो. तो विश्वाच्या आधी मध्ये व अंती सर्वत्र जसाच्या तसाच घनदाट कोंदाटलेला असतो. परब्रह्म असतची असे मध्येच हा भ्रम भासे. भासे परंतु अवघा नासे काळांतरी श्रीराम. परब्रह्म सर्व काळ असतेच असते. त्यावर मध्येच हा विश्वाचा भ्रम भासू लागतो. तो काही काळ भासतो व कालांतराने नाशही पावतो. उत्पत्ती स्थिती संहारत मध्येची अखंड होत जात. पुढे शेवटी कल्पांत सकळांचा आहे श्रीराम. विश्वाची उत्पत्ती स्थिती संहार हे परब्रह्माच्या ठिकाणी सतत होत जात आहे असं निरंतर दिसून येत असते हे खरे. पण कल्पांती पंचमहाभूते त्रिगुण यासह सर्वांचा नाश ठरलेलाच असतो. यामध्ये जास्त विवेक आहे तो आधीच जाणत आहे. सारासार विचार पाहे म्हणून या श्रीराम. जो विवेकी असतो तो सारासार विचार करत असल्याने या सर्व गोष्टी तो आधीच जाणत असतो. बहुत भ्रमिष्ट मिळाले त्यात उमजल्याचे काय चाले. सृष्टीमध्ये उमजले ऐसे थोडे श्रीराम. अनेक भ्रमिष्ठ लोक एकत्र जमले असता तेथे एखादा शहाणा आला आणि काही सांगू लागला तर ते कोणीच ऐकून घेत नाही. सृष्टीमध्येही भ्रमिष्ठ लोकच अधिक आहेत. जाणते लोक फार थोडे असतात. त्या उमजल्यांचे लक्षण काही करू निरूपण. ब्रह्माहुनी विलक्षण महापुरुष श्रीराम. ज्याचा भ्रम नष्ट झालेला असतो अशा जाणत्या महापुरुषाचे लक्षण आता वर्णन करून सांगू. या भ्रमाच्या विपरीत ते असते. भ्रम हा नसेल जयासी मनी ओळखावे तयासी. ऐके आता भ्रमासी निरोपी जेल श्रीराम. एखाद्याला भ्रम झालेला आहे का नाही हे त्याच्या मनावरून ओळखावे म्हणून आता भ्रम म्हणजे काय ते सांगितले जाईल. एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले. त्या वेगळे भासले ते भ्रमरूप श्रीराम. एक परब्रह्मच सर्वत्र घनदाट संचलेले असते. त्याच्या ठिकाणी कुठलेही विकार उत्पन्न होत नाहीत. त्याच्या खेरीज जे काही दिसते भासते ते काल्पनिक भ्रमरूप जाणावे. जयास बोलिला कल्पांत त्रिगुण आणि पंचभूत. हे अवघेची समस्त भ्रमरूप श्रीराम. ज्या ज्या गोष्टी कल्पांताच्या वेळी नाश पावतात म्हणून सांगितले ती पंचमहाभूते व त्रिगुण हे सर्व भ्रमरूपच आहेत. मी तू हा भ्रम उपासना ही भ्रम. ईश्वर भाव हाही भ्रम निश्चयेसी श्रीराम. मी तू हा भ्रम एवढेच नव्हे तर उपासना आणि ईश्वर भाव हेही निश्चितपणे भ्रमच आहेत. भ्रमेणाहं भ्रमेण त्वं भ्रमेणोपासका जना. भ्रमेणेश्वर भावत्वं भ्रममूलमिदं जगत श्रीराम. भ्रमाने मी आहे असा भास होतो. भ्रमाने तू आहेस असे वाटते. उपासक लोक व ईश्वर भाव हेही भ्रमच आहेत. हे सर्व जगच भ्रममूलक आहे. या कारणे सृष्टी भासत परंतु भ्रमची हा समस्त. यामध्ये जे विचारवंत तेची धन्य श्रीराम. याप्रमाणे सर्व सृष्टीच खरी वाटत असली तरी सर्व दृश्यसृष्टी म्हणजेही भ्रमच आहे. जे विचारवंत लोक हे जाणतात ते धन्य होत. आता भ्रमाचा विचारू
अत्यंतची प्रांजळ करू, दृष्टांत द्वारे विवरू, श्रोतयांसी श्रीराम. आता भ्रमाचा विचार अधिक स्पष्ट करण्यासाठी दृष्टांताच्या द्वारे श्रोत्यांना समजावून देऊ. भ्रमण करिता दूरी देसी, दिशा भूली आपणासी, का ओळखी मोडे जीवलगांसी, या नाव भ्रम श्रीराम. दूर देशात फिरत असता दिशाभूल झाली किंवा आपल्या जीवलग माणसांची ताटातूट झाली की जी अवस्था होते तो भ्रमच जाणावा. का उन्मत्त द्रव्य सेविले, तेने अनेक भासो लागले, नाना वेथा का झडपिले, भूते तो भ्रम श्रीराम. मादक द्रव्य सेवन केल्याने जे अनेक भास होऊ लागतात किंवा अनेक रोगांनी आपल्याला ग्रासले आहे असे वाटणे किंवा भूताने झडपले आहे असे वाटणे, हे सर्व भ्रमच आहेत. दशावतारी वाटती नारी, का ते मांडली बाजी गरी, उगाच संदेह अंतरी, या नाव भ्रम श्रीराम. दशावतारी नाटकातील स्त्रिया खरेच स्त्रिया आहेत असे वाटणे किंवा इंद्रजाल अथवा जादूचे खेळ खरे वाटणे, तसेच मनात कारण नसता संशय उत्पन्न होणे, हे भ्रमच आहे. ठेविला ठाव तो विसरला, का मार्गी जाता मार्ग चुकला, पट्टणामध्ये भांबावला, या नाव भ्रम श्रीराम. जेथे वस्तू ठेवली ती जागा विसरणे किंवा वाटेने जात असता रस्ता चुकणे किंवा शहरात गेल्यावर गोंधळून जाणे, हेही भ्रमच आहेत. वस्तू आपणासी असता, गेली म्हणून होये दुचिता, आपले आपण विसरता, या नाव भ्रम श्रीराम. आपली वस्तू आपल्या जवळच असता ती गेली हरवली असं समजून बेचैन होणे किंवा आपल्याला स्वतःचाच विसर पडणे. काही पदार्थ विसरो न गेला, काजे शिकला ते विसरला, स्वप्न दुःखे घाबिरा झाला, या नाव भ्रम श्रीराम. कुठे गेले असता तेथे एखादी वस्तू विसरून येणे किंवा पूर्वी शिकलेल्याचा विसर पडणे, तसेच स्वप्नातील दुःखाने जीव घाबरा होणे, हे सर्व भ्रमच आहेत. दुश्चिन्हे अथवा अपशकुन, मिथ्या वार्तेने भंगे मन, वचके पदार्थ देखोन, या नाव भ्रम श्रीराम. दुश्चिन्हे, अपशकुन किंवा खोटी अफवा यामुळे मन अस्वस्थ होणे, एखादा अनोळखी पदार्थ पाहून एकदम दचकणे, हेही भ्रमच आहेत. वृक्ष काष्ठ देखिले, मनात वाटे भूत आले, काहीच नसता हडबडिले, या नाव भ्रम श्रीराम. एखादे झाड किंवा लाकूड अंधुक प्रकाशात नीट दिसले नाही की मनात भूत समजून एकदम हडबडून जाणे. काच देखो न उदकात पडे, का सभा देखो न दर्पणी पवाडे, द्वार चुके ना भलतीकडे, जाणे, या नाव भ्रम श्रीराम. काच समजून पाण्यात पडणे, आरशात प्रतिबिंबित झालेली सभा खरी वाटणे, एकीकडे दार असता ते न कळल्याने भलतीकडेच दार आहे असे समजून जाणे, हे सर्व भ्रम आहेत. हे तीनही भ्रम दुर्योधनाला मयसभेत अनुभवण्यास मिळाले होते. एक असता एक वाटे, एक सांगता एक निवटे, एक दिसता एक उठे, या नाव भ्रम श्रीराम. एक असता दुसरेच काही वाटणे, एक सांगितले असता दुसरेच समजणे, एक दिसत असता भलतेच वाटणे. आता जे जे देई जेते, ते ते पुढे पावी जेते, मेले माणूस भोजना येते, या नाव भ्रम श्रीराम. आता आपण जे जे दान देऊ ते ते आपल्याला पुढे मिळेल असे वाटणे किंवा मेलेले माणूस भोजनाला येते असे वाटणे, याला भ्रमच म्हणतात. ये जन्मीचे पुढीले जन्मी, काही एक पावे नमी, प्रीती गुंतली मनुष्याचे नामी, या नाव भ्रम श्रीराम. या जन्मातील काही आपल्याला पुढील जन्मी मिळेल असे वाटणे आणि मनुष्याच्या नामाबद्दल प्रेम उत्पन्न होणे. मेले मनुष्य स्वप्न आले, तेने काही मागितले, मनी अखंड बैसले, या नाव भ्रम श्रीराम. मेलेले मनुष्य स्वप्नात येऊन त्याने काही मागितले तर त्याचेच मनात सारखे स्मरण होणे, हे सर्व भ्रमच आहेत. अवघे मिथ्या म्हणून बोले, आणि समर्थावरी मन चाले,
ज्ञाते वैभव दपटले या नाव भ्रम श्रीराम. ज्ञात्याचा आव आणून अवघे मिथ्या म्हणून म्हणायचे आणि सिद्धींची इच्छा करायची किंवा वैभवावर आसक्त व्हायचे, हेही भ्रमच आहेत. कर्मठपणे ज्ञान विटे का ज्ञातेपणे बळे भ्रष्टे कोणी एक सीमा फिटे या नाव भ्रम श्रीराम. कर्मठपणामुळे ज्ञानाचा कंटाळा वाटणे किंवा ज्ञानाचा अभिमान धरून त्याच्या बळावर भ्रष्टाचार करणे, यापैकी कुठलेही मर्यादा बाहेर जाणे याला भ्रमच म्हणतात. देहाभिमान कर्माभिमान जात्याभिमान कुळाभिमान ज्ञानाभिमान मोक्षाभिमान या नाव भ्रम श्रीराम. देहाभिमान, कर्माभिमान, जात्याभिमान, कुळाभिमान, ज्ञानाभिमान आणि मोक्षाभिमान हे सर्वही भ्रमच आहेत. कैसा न्याय तो न कळे केला अन्याय तो नाडळे उगाच अभिमाने खवळे या नाव भ्रम श्रीराम. न्याय म्हणजे काय हे न कळणे, आपण एखाद्यावर अन्याय केला तर तो लक्षात न येणे आणि उगीच अभिमानाने खवळून उठणे याला भ्रम म्हणतात. मागील काही आठवेना पुढील विचार सुचेना अखंड आरूढ अनुमाना या नाव भ्रम श्रीराम. मागील काही न आठवणे, पुढे काय करावे हे न कळणे आणि अखंड नाना कल्पना करीत राहणे या सर्वाला भ्रमच म्हणतात. प्रचिती विण औषध घेणे प्रचित नसता पथ्य करणे प्रचिती विण ज्ञान सांगणे या नाव भ्रम श्रीराम. अनुभवाने खात्री पटली नसताना औषध घेणे, अनुभव न घेता पथ्य करणे आणि अनुभवाशिवाय ज्ञान सांगणे हे भ्रम होत. फलश्रुती विण प्रयोग ज्ञानी विण नुसता योग उगाच शरीरे भोगीजे भोग या नाव भ्रम श्रीराम. ज्याची फलश्रुती माहीत नाही असे प्रयोग करणे, ज्ञानाशिवाय नुसताच योग करणे, शरीराने उगाचच भोग भोगणे हे सर्व भ्रमच आहेत. ब्रह्मा लिहितो अदृष्टी आणि वाचून जाते सटी ऐशा प्रकारीच्या गोष्टी या नाव भ्रम श्रीराम. ब्रह्मा प्रारब्धात जे असेल ते लिहून जातो व सटवाई ते वाचून जाते, या प्रकारच्या ज्या गोष्टी त्या म्हणजे भ्रमच आहेत. उदंड भ्रम विसरला अज्ञानजनी पैसावला अल्पसंख्येते बोलला कळावया कारणे श्रीराम. याप्रमाणे भ्रमाचा अफाट विस्तार झाला असून अज्ञानी लोकात तर तो फारच पसरलेला आहे. त्याचे स्वरूप कळावे म्हणून येथे काही थोड्या गोष्टी उदाहरणासाठी सांगितल्या आहेत. भ्रमरूप विश्व स्वभावे तेथे काय म्हणून सांगावे निर्गुण ब्रह्मा वेगळे अवघे भ्रमरूप श्रीराम. सर्व विश्वात जेथे स्वाभाविकपणे भ्रमरूप आहे तेथे किती म्हणून वर्णन करणार. निर्गुण ब्रह्माखेरीज जे जे म्हणून आहे ते सर्व भ्रमरूपच आहे. ज्ञात्यास नाही संसार ऐसे बोलती अपार गत ज्ञात्याचे चमत्कार या नाव भ्रम श्रीराम. आत्मज्ञानी माणसाला संसार नाही असे सर्वच म्हणत असतात आणि तरी देह ठेवलेल्या ज्ञात्याच्या चमत्काराचे वर्णन करतात. हा सुद्धा भ्रमच आहे. येथे आशंका उठली ज्ञात्याची समाधी पूजिली तेथे काही प्रचित आली किंवा नाही श्रीराम. येथे श्रोत्याने शंका उपस्थित केली की आत्मज्ञानी सत्पुरुषाच्या समाधीची पूजा केली तर त्यामुळे त्या स्थळी काही प्रचिती येते की नाही. तैसेची अवतारी संपले त्यांचेही सामर्थ्य उदंड चाले तरी ते काये गुंतले वासना धरुनी श्रीराम. त्याप्रमाणे अनेक अवतारी सत्पुरुषांनी देहत्याग केल्यावरही त्यांच्या सामर्थ्याचा उदंड अनुभव येत असतो. मग ते काय वासनेत गुंतून येथे राहिले आहेत असं समजायचं की काय. ऐसी आशंका उद्भवली समर्थे पाहिजे निरसिली इतुके नहे समाप्त झाली कथा भ्रमाची श्रीराम. याप्रमाणे शंका निर्माण झाली, ती समर्थांनी दूर केली पाहिजे. याप्रमाणे येथे भ्रमाची कथा समाप्त झाली आहे. जय जय रघुवीर समर्थ
श्रीराम जय जय राम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास 6वा समाप्त.